नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत गोमू माहेरला जाते ही कविता. ही कविता लिहिली आहे प्रसिद्ध कवी, लेखक, पटकथा लेखक आणि कादंबरीकार असणाऱ्या गदिमांनी, म्हणजेच ग दि माडगूळकर यांनी, ज्यांचा जन्म 1919 सालातला तर मृत्यू 1977 सालातला. जोगिया, चैत्रबन, वैशाखी, पुरिया हे त्यांचे गीतसंग्रह प्रसिद्ध आहेत. गीत रामायणकार असणाऱ्या गदिमांनी गीत गोपाल, गीत सौभद्र ही काव्यनिर्मिती देखील केलेली आहे. कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप हे त्यांचे कथासंग्रह देखील प्रसिद्ध आहेत. उभे धागे, आडवे धागे, आकाशाची फळे या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या. अशा या गदिमांनी गोमू माहेरला जाते या अत्यंत सुंदर अशा कवितेची निर्मिती केलेली आहे. आधी आपण ह्या कवितेचं गायन करूया आणि त्यानंतर या कवितेचा भावार्थ पाहूया. चला तर मग ऐकूया गोमू माहेरला जाते ही कविता. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. जावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा अबोली फुलांचा ताटवा, भगवा अबोली फुलांचा ताटवा. तिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी. काळजात त्यांच्या भरली शहाळी, कोकणची माणसं साधी भोळी. काळजात त्यांच्या भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची जवळून मापवा. तिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. तिच्या घोवाला कोकण दाखवा. सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या. सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या. जनी धरणीला गलबत टेकवा, जनी धरणीला गलबत टेकवा. तिच्या घोवाला कोकण दाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. तिच्या घोवाला कोकण दाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. आता पाहूया या कवितेचा भावार्थ. बघा, गोमू नावाची नववधू, नुकतीच लग्न झालेली मुलगी आपल्या सासरहून कोकणात जात आहे. कोकणात तिचं माहेर आहे आणि माहेराला जाताना तिच्याबरोबर तिचा पती देखील बसलेला आहे. कोकण, कोकणातली खाडी, तेथील निसर्ग सौंदर्य, कोकणातली साधीभोळी माणसे या सर्वांचं सुंदर वर्णन या कवितेत कवीने केलेलं आहे. बघा, सुरुवातीलाच ते काय म्हणतायत की गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. घोवा म्हणजे नवरा. कोकणात नवऱ्याला घोवा असं म्हणतात, घो असं म्हणतात. घोवा म्हणजेच काय, नवरा. गोमू माहेरला जातीये आणि तिच्या नवऱ्याला कोकण दाखवा असं नावाडी दादाला या गीतातून गदिमा विनंती करतायत. काय म्हणतात बघा गदिमा. अहो नावाडी दादा, नुकतीच लग्न झालेली नववधू गोमू सासरून कोकणाला माहेराला जात आहे बरं का. तिचा पती दोघेही होडीत बसलेले आहेत. होडी सावकाश चालवा आणि तिच्या नवऱ्याला कोकणातला पूर्ण निसर्ग दाखवा. पुढे ते म्हणतायत की दावा कोकणची निळी निळी खाडी, दावा कोकणची निळी निळी खाडी. दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा अबोली फुलांचा ताटवा. ताटवा म्हणजे फुलांचा गुच्छ. भरपूर फुलं जिथे फुललेली असतात त्याला फुलांचा ताटवा असा म्हणतात. कोकणात सर्वत्र आपल्याला अबोली फुलं दिसतील. तुमच्यापैकी बरेच
जण कोकणातले असतील आणि आता हे गाणं गाताना, ही कविता शिकताना तुमच्या डोळ्यापुढे तुमच्या कोकणातलं अंगण आलं असेल, अंगणातल्या अबोली फुलांची झाडं, त्याची ती अबोली फुलं आली असतील, कोकणातला समुद्र, कोकणातली खाडी, कोकणातल्या नारळाच्या झाडांचं संपूर्ण दर्शन तुमच्या डोळ्यापुढे निश्चित या कवितेच्या माध्यमातून झालेले आहेत ना तुमच्यापैकी बरेच जण कोकणातले. बघा बरं कवी काय म्हणतायत. गोमूच्या पतीला कोकणातली निळी पाण्याची खाडी दाखवा, तसेच खाडीच्या दोन्ही काठांवर असलेली हिरवीगार झाडांची गर्द राई दाखवा आणि भगव्या रंगाच्या अबोलींच्या फुलांचा मनोहर असा गुच्छ दाखवा. बघा इथे दिलेल्या काही चित्रांमधून सुद्धा आपल्याला अबोलीचा गुच्छ दिसतोय, दोन्ही तीराला असणारी हिरवीगार झाडं दिसत आहेत, निळाशार समुद्र, निळीशार खाडी दिसतीये. अशा प्रकारे कोकणातलं सुंदर वर्णन कवीने या कवितेमध्ये केलेले आहे. पुढे आता या पुढच्या ओळींमध्ये कवी कोकणातल्या माणसांचं वर्णन करत आहेत. कशी आहेत कोकणातली माणसं. तर कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, उंची माडांची जवळून मापवा. कवी म्हणतायत कोकणात राहणारी माणसं अगदी साधी भोळी भाबडी आहेत. ती सर्वांना आपलंसं करतात. यासाठी कवी कोकणातील माणसांना नारळाची उपमा देतात. ते म्हणतात, नारळ जसे वरून कणखर असले तरी आत गोड पातळ खोबरे असते ना, तसेच कोकणी माणसे असतात. कोकणी माणसे त्या पातळ खोबऱ्यासारखी स्वभावाने मृदू आणि गोड असतात. तसेच किनाऱ्यावर माडांची रांग आहे. उंचच उंच माडांच्या या रांगांची उंची जर त्यांना जवळून मापता मोजता येते का पहा. त्यांना ती माडाची उंची जवळून दाखवा, त्यांना दाखवा किती उंच माड आहेत हे पहा. आणि म्हणूनच ते म्हणतायत की गोमूच्या नवऱ्याला हे सर्व दाखवा. माडांची झाडं दाखवा, त्यानंतर अबोली फुलांचा ताटवा दाखवा. कोकणातली माणसं कशी आहेत ती सांगा. कोकणातली माणसं कशी आहेत तर साधी भोळी अशी आहेत. कोकणातल्या माणसांबरोबरच ते कोकणातलं वर्णन करत आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे खाडीतून ज्या वेळेला प्रवास केला जातो त्यावेळेला शिडाची होडी वापरली जाते आणि शिडाच्या होडीमध्ये वारा जर योग्य दिशेने घुसला तरच शिडाची होडी किनाऱ्यावर लागते. आणि म्हणून कवी इथे त्या वाऱ्याला सुद्धा विनंती करतोय. बघा किती सुंदर कल्पना कवीने इथे केलेली आहे. काय म्हणतायत कवी. कवी म्हणतायत, सोडून दे रे खोड्या साऱ्या, सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या, झणी धरणीला गलबत टेकवा. काय म्हणतात ते वाऱ्याला विनंती करतायत. काय विनंती करतायत. हे अवखळ वाऱ्या, हे चंचल वाऱ्या, आता तुझा सर्व खोडकरपणा सोडून दे आणि तुझ्या या होडीच्या शिडात शिर. का बरं. कारण इकडे तिकडे जर वारा फिरत राहिला तर होडीच्या शिडात जर तो शिरला नाही तर होडी किनाऱ्याला लागणारच नाही. आणि किनाऱ्याला जर होडी लागली नाही तो गोमूला लवकर माहेरी जाता येणार नाही. आणि नववधू गोमू आता तिच्या माहेरच्या माणसाला भेटण्यासाठी खूप अधीर झाली आहे, खूप उतावीळ झाली आहे. कधी एकदा माहेरच्या माणसांना, आई वडिलांना, इतर नातेवाईकांना भेटते असं तिला झालेलं आहे. आणि म्हणूनच कवी म्हणतायत की हे वाऱ्या, आता गोमूची परीक्षा नको रे बघू, पटकन शिडात शिर म्हणजे होडी किनाऱ्याला लागेल. बघ किनारा जवळ आला आहे, अगदी शहाण्यासारखा होडीच्या शिडात शिर म्हणजे होडी किनाऱ्याला लागेल. आता आपण आपली नौका पटकन किनाऱ्याला टेकवूया, कारण नववधू गोमू माहेरला जायला अधीर झाली आहे. आता उशीर करू नको. अशा प्रकारे अत्यंत सुंदर अशी कोकणातलं वर्णन करणारी, कोकणातल्या निसर्ग सौंदर्याचं, कोकणातल्या खाडीचं, कोकणातल्या साध्या भोळ्या माणसांचं आणि कोकणातल्या या लाजऱ्या बुजऱ्या नववधूचं वर्णन या कवितेतून कवीने सुंदर पद्धतीने केलेलं आहे. निश्चितच तुम्हाला ही कविता आवडली असेल. धन्यवाद.